नमस्कार मंडळी, स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग अनुदान योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मोठ्या अपडेटबद्दल। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आता एक मोठा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आला आहे। तर चला संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपल्या लाडक्या बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर येथे 28 तारखेला आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनासाठी घेतलेली परवानगी एका दिवसापुरती होती, त्यामुळे नागपूर खंडपीठाने आदेश दिले की आंदोलन स्थगित करावं आणि ती जागा सोडावी। या आदेशानंतर बच्चूभाऊ कडूंनी स्पष्टपणे सांगितलं, मी आदेशाचं पालन करतो, पण माझे शेतकरी आणि दिव्यांग बांधव मात्र मागे हटणार नाहीत। त्यांनी सरकारसमोर ठामपणे मागणी ठेवली की सरकारने दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। त्यांनी कोर्टालाही आवाहन केलं की आम्ही हसत खेळत जागा सोडायला तयार आहोत, पण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आता आजच्या या व्हिडिओचा मुख्य मुद्दा, दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून मिळणार आहे। काही दिव्यांग लाभार्थीचे प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात असते। अशा लाभार्थ्यांना काही ठिकाणी पेन्शन नाकारली जात होती किंवा थांबवण्यात आली होती, पण आता जिल्हाधिकारी कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे। तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्यांनाही इतर दिव्यांग बांधवांप्रमाणे सर्व लाभ मिळाले पाहिजेत। 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला होता। त्या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्यांना आजारपण, अपघात किंवा तात्पुरत्या कारणांमध्ये दिव्यांगत्व आले आहे, त्यांना तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जातं। हे प्रमाणपत्र असलेल्यांनाही कायमस्वरूपी दिव्यांग बांधवांप्रमाणे सर्व योजना, अनुदान आणि पेन्शनचा लाभ देण्यात यावा। हा शासन निर्णय आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तहसीलदारांना कळवण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील महापुरे साहेब, चांद शेख आणि खलील शेख या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना आदेश दिले आहेत की तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्यांना सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून पेन्शन द्यावी। म्हणजेच आता या लाभार्थ्यांना देखील दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये मिळणार आहेत। जर तुमच्याकडे सुद्धा तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि तुम्हाला पेन्शन मिळत नसेल किंवा अर्ज नाकारला गेला असेल, तर आता तुम्ही तुमच्या तालुक्यातील तहसीलदारांना भेटा। त्यांना 13 सप्टेंबर 2022 चा शासन निर्णय दाखवा आणि या निर्णयानुसार दिव्यांग पेन्शनची मागणी करा, कारण हा निर्णय राज्य सरकारकडून लागू करण्यात आला आहे। फक्त पेन्शनच नाही, तर या तात्पुरत्या दिव्यांगांना इतर सर्व सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहेत। कर्ज योजना, उपकरण सहाय्य, अनुदान, रोजगार सहाय्य या सर्व योजनांचा लाभ कायमस्वरूपी दिव्यांगाप्रमाणेच मिळणार आहे। मित्रांनो, हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा आहे। आता कोणीही तात्पुरते प्रमाणपत्र असले म्हणून वंचित राहणार नाही। जोपर्यंत प्रमाणपत्र वैध आहे तोपर्यंत सर्व लाभ मिळणार आहेत। प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतरच लाभ बंद केला जाईल। तर मंडळी, ही होती दिव्यांग अनुदान योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मोठी अपडेट। ही माहिती तुमच्या आजूबाजूच्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या निर्णयाचा फायदा मिळू शकेल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी योजना व शेतीविषयक अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।